जे भगवंता भक्ती योग निश्चित जाणं माझा. माऊली वर्णन करतात ना, म्हणून आम्ही राक्षसाला सुद्धा परमात्मा मानतो. फक्त त्याचं कर्म चुकतं म्हणून तो राक्षस आहे, कर्म योग्य तो वैष्णव आहे. आमचं तेवढंच असावं देवा, आमचं कर्मच बोलावा विठ्ठल, पहावा करावा विठ्ठल. आम्ही कर्मच परमात्मा केला, अजून काय राहिलं. सर्वस्वी देवच बनवून घेतला. देवाने राखलं, नामा म्हणे केशवराजा केला नियम. मी फक्त बोललो, देवाने केलं. माऊली म्हणले मी काहीच नाही केलं, अवघाची संसार सुखाचा. हे मी फक्त बोललो, केलं कुणी जाई नगे माय. त्या पंढरीच्या विठेवरच्या मालकाने विश्वास. आमचं जरा घाई होती रे, आमची परमार्थाशी. आमचं कसं आहे, आज माळ घातली की उद्या महाराजन, परवा पाकिट, असं नसतं रे. पाकिट बी भेटतं पण जरा वेळ द्यावा लागतो की त्याला. भेटतं की पाकिट बी भेटतं पण वेळ. मी कीर्तन करते त्याला 19 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका माझ्या, 24चीच आहे मी. मला पाकिट भेटाय फक्त 4 वर्ष झाली भेटते ती. त्याच्या आधी फुकाटच कारभार होता. हा भेटतात, वेळ द्यावा लागतो. मंथोनी नवनीता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. फक्त त्याने दिलं नाही म्हणून चुकीच्या मार्गाने जाऊ. काय होतं माहित आहे का, देव नाही भेटला तरी काही हरकत नाही बरं का रुईकर. देव नाही भेटला काही हरकत नाही, भलता देव भेटायला नको, त्रास लय होतो है ना. ती उतरवाय बी पुन्हा भलताच लागतो. ते कसा ना कारभार आहे का, चुकीच्या नाही रे. लय मला नवल वाटतं तुमचं. तुमचा परमार्थ कसा आहे माहिती आहे का, 10 दिवस गणपती, बुडवताना बाबूराव. तू का गणपतीच्या ठिकाणी बुडत नाही. देवा का रे, देव आहे रे त्यो. तू पिऊन नाचतो की रे देवासमोर, माणूस आहे का तू. हा नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी खूप ती म्हणा तुला पोत्यात घालून हाणला पाहिजे जानवारा. ती सांगणारा ना ऐकणारा दोन्ही भामटेच झाले. हे जे बोलतेत ना असले, मी 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 म्हणत नाही रे दादा, मग तोंड लय बेकार आहे त्याच्यामुळे फसते मी. मी कशाला म्हणू, मी नाही म्हणत. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. ज्ञानोबरायांचं वर्णन आहे, जयाचे आहिक धड नाही तयासी परित्र पुससी काही. तुम्ही ज्याला मानता ना याच्यावरनं तुमच्या पात्रतेची कीव येते. विचारही करत जा रे दादा, कसं काय एवढं येड्यावणी करता कळतच नाही मला कधी कधी. तुमचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. हा ना, अंगारे लावलो बेजार आहे तुम्ही रे. माणसंच नाही रे आपण. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं, भूत आहे का तू. अरे माणूस जरा प्रॅक्टिकली विचार, बुद्धी दिली देवान तुला. अशी महाराज लोकांच्या पाया पडण्यानी पोरं झाली असती, बायको काय बॉम्बलाई केली असती. अरे काय पण बुद्धिमत्ता दादा. हा जरा देव बिव समजून घ्या जरा. हा रुईकर इमानदारीनं सांगा, बोलल्यावर जोमतो तुम्हाला. खरं सांगा दादा, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे. सांगा ना दादा. अहो ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे. ही नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंध बापाच्या कमरेत लाता. देव भेटला नाही, तू बाप ठोकला घरातला का. हा माणसं पण माणसंच ही चित्र आहे ती बघा. नवल वाटतं असं दुसरं न करे दादा. हरिमुखे मना असोनी काय फरक पडत नाही बघा. नीट संसार करा आणि परमार्थ करा. ले मला हे जमत नाही, मला ते जमत नाही, मी हे खात नाही, मी ते खात नाही. सगळं खातो तू, फक्त नजरे आड खातो फक्त. एवढाच फरक आहे तुझ्यात आणि आमच्यात. नका ट्रान्सपरंट. वारकरी संप्रदाय कसा आहे, आज माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा जन्मोत्सव सोहळा. इतके भाग्यवान लेकर आहेत ना आम्ही. आम्हाला गाथ्याचं ज्ञानेश्वरीचे उपकार आयुष्यभर फेडता येणार नाहीत. आम्ही ती लेकरं आहेत ज्यांनी फक्त ज्ञानोबारांना माय, तुकोबांना बाप म्हटलं. जगाच्या मालकानं एवढा अधिकार दिला. वैष्णव म्हणतात लोक, हे स्वाभिमानानं सांगू शकतो. एवढा आत्मसन्मान विश्वाच्या मालकाने वाढवला. खूप ताकद रे, खूप. तुकोबाराच्या मातीहून चालावी ती माती विठ्ठल म्हणते. ज्या दगडाला हात लावावा तो डगर पांडुरंग होतो. ज्या माणसाकडे बघावा तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबाराय कीर्तन करायला लागले, पुणे जिल्ह्यात मेलेला पोरगा उभा राहून भजन करतो. एवढी ताकद ज्यांच्या शब्दात आहे त्यांना जगद्गुरु तुकोबाराय म्हणायचं. सामर्थ्यवंत साधं व्यक्तिमत्व नाहीये रे, अधिकार आहे. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. तुकिता तुलनेसी तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले.
चुकिता तुलनेसी. म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. रामेश्वर शास्त्री देहूतले सगळ्यात विद्वान पंडित आहे बरं. ज्यांनी मस्तक ठेवलंय ते साधं व्यक्तिमत्व नाहीये. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखदगत आहे रामेश्वर शास्त्रीला. पण त्यांनाही तुकोबारांच्या चरणाशिवाय जगाच्या मालकाची अनुभूती आलीच नाहीये. संतांना जी माणसं मानतायत ती साधी व्यक्तिमत्व नाही आहेत. ज्ञानोबारांच्या चरणावर ज्यांनी मस्तक ठेवावं, 14 विद्या 64 कला 1400 वर्षाचं वय त्या माणसाचं आहे. मिलेल्या माणसाला जिवंत करायची तपश्चर्या तेच सांगदेव महाराज मस्तक ठेवतात माऊलींच्या चरणावर. मुक्ताईंचे पहिले शिष्य होतात. ताकद आहे वैष्णवात, खूप ताकद आहे. त्याच्या गळ्यात तुळशीची माळ असावी ना. एखादा माणूस चुकीच्या दृष्टिकोनातून जरी घरात गेला असेल तरी त्या वैष्णवाच्या दारातली तुळस, त्याच्या गळ्यातली माळ, त्याच्या कपाळाचा गंध बघून त्याच्या मनातही यावं, अरे कोणाचंही वाटोळं करावं, पण ज्याचा मालक विठेवरचा आहे त्याचं वाटोळं करू नये. त्याचा मालक आपल्याला सोडणार नाही. तो प्रेमळ असेल पण मालक सोडणार. ज्याचा दृष्टिकोन वाईट आहे तोही चांगला होतो. जेव्हा गळ्यात माळ दिसतंय माणूस पटकन विश्वास ठेवतो. रस्त्यानं आम्ही कीर्तन झाल्यावर एखाद्या वेळेस आम्हाला कधी कधी मॅपही चुकवतं. एखाद्या माणसाला विचारायचं म्हणलं की आम्ही कुठला चांगला दिसतोय का बघतो. गंधवाला बोर्डवाला बघतो आम्ही दिसतोय का. बोर्डवाला दिसलं तरी विचारतो. जी झुलत आलंय त्याला विचारण्यापेक्षा गाडी तळ्यात गेलेली बरी. आता हे कुठं नीट येणार आहे दुसरीकडं महाराज. त्याला विचारित नाही आम्ही. आपल्या कर्मानं जे होईल ते. पण ह्याच्या मार्गानं जायचं. मार्ग त्यालाच विचारायचा ज्याला स्वतःच्या मार्गाची जाणीव आहे. तर विचारण्यात मजा. मला माहित आहे अनुभवराय सांगतात कुठं जावं देवाची हे शेवट तिथेच आणि सुरुवातही पंढरी आणि शेवटही मूळचं घरही पंढरी. जणाई सांगते ना ग बाई जाते ग माही डाला ग बाई जाते ग माही डाला ग बाई जाते ग माही डाला बाई जाते ग माहेरा जाते ग माहेरा. आवाज मुळच्या घराला मूळचं घर जिथून सुरुवात आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आधी रचली पंढरी आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी मग वैकुंठ नगरी. जिथून सुरुवात आहे आणि असं दुसरीकडं नाही आहे. एकमेव मृत्यूलोकी एक नगरा त्याचे नाव पंढरपुरा. मृत्यूलोकी एक नगरा त्याचे नाव पंढरपुरा. येथील मोकाशी उभासी विठीवर येथील मोकाशी उभासी विठीवर. मोकाशी मतलब मालक. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. या मजतेत वरी दाखवा दिनाचा सोयरा. मी संत माय बाप एवढा उपकार करा. या मजतेत वरी दाखवा दिनाचा सोयरा. कुठं न्यायचंय माझ्या मुळाच्या घराला माझ्या मुळाच्या घराला घराला ग बाई जाते ग माहेराला ग बाई जाते ग माहेराला ग बाई जाते ग माहेराला माहेराला जाते ग एक विठाबाई माझे पंढरीचे आई भीमाणी चंद